सलगरवस्ती पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आणि चालक शिपाई या दोघांनी चोरट्यालाच एका गुन्ह्यात मदत केली। या दोघांनाही निलंबित करण्यात आले आहे। या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांनी सलगरवस्ती पोलीस ठाण्याचे इन्स्पेक्शन केले। यावेळी त्यांनी पोलीस दलात भरती झाल्यापासून सेवानिवृत्त होईपर्यंत तुमच्या नावापुढे पोलीस लागलेले असते। तुमच्या चुकीच्या कामामुळे तुमची वैयक्तिक नाही तर पोलीस खात्याची बदनामी होते, त्यामुळे चुकीचे काम करू नका असा सल्ला सर्व अधिकारी व अंमलदारांना दिला। सांगलीतील तरुणला स्वस्तात सोने देतो असे सांगून 8 जणांनी 28 लाख रुपयांची फसवणूक केली होती। या गुन्ह्यात पोलिसांची गाडी वापरण्यात आली होती। काही पैशांसाठी सलगरवस्ती पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अतुल न्यामणे व चालक शिपाई आकाश राठोड यांनी चोरट्यांना मदत केली होती। त्यानंतर पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी सलगरवस्ती पोलीस ठाण्यातील सर्व नोंद वह्यांची पडताळणी केली। 4 दिवसांच्या इन्स्पेक्शन नंतर मंगळवारी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी सलगरवस्ती पोलीस ठाण्याला भेट दिली। यावेळी उपायुक्त प्रीतम यावलकर, सहाय्यक पोलीस आयुक्त विजयालक्ष्मी कोर्री यांचीही उपस्थिती होती। काही दिवसांपूर्वीच या पोलीस ठाण्याची जबाबदारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीशील गजा यांच्याकडे सोपवण्यात आली आहे।